नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे ऑर्गॅनिक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये। तर 100% कर्जमाफी होणार आहे आणि हे कशावरनं ते नंतर सांगितलं जाईल। सर्वप्रथम हे जाणून घ्या की तुम्ही या कर्जमाफीपासून वंचित राहू नये याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे। तर इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जे की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये जेव्हा कर्जमाफी देण्यात आली होती तेव्हा त्यांनी एक हे टाकला होता अट। कुठलंही सरकार अटी टाकतं, कारण सरकारचे पैसे जेवढे वाचतील तेवढे त्यांच्यासाठी दुसऱ्या स्कीममध्ये लावणं सोपं असतं। मग आता इथे पहा, त्यांनी काय अट टाकली होती। त्यांची अट अशी होती की जे शेतकरी, म्हणजे पहिले समजून घ्या कुणाकुणाला दिलं होतं त्यांनी कर्जमाफी। ज्या शेतकऱ्यांनी 2015 ते 30 सप्टेंबर 2019 याच्यामध्ये थकबाकी ठेवलेली आहे किंवा रिन्यू केलेला आहे, त्या सर्वांना कर्जमाफी देण्यात आली होती। परंतु ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019च्या पुढे, समजा 30 सप्टेंबर आहे आज, तर 31 सप्टेंबरला जरी रिन्यू केला असेल तरी त्यांना कर्जमाफी देण्यात आली नव्हती। आणि तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू नये याच्यासाठी तुम्हालाही या चालू वर्षामध्ये तुमचं जे थकलेलं कर्ज आहे 4-5 वर्षात जुनं किंवा 2019 पासनं जे थकलेलं कर्ज आहे ते पुनर्गठन करू नका, कारण तुमची कर्जमाफी होणार आहे। तुम्ही वंचित राहाल याच्यासाठी सांगणं आहे आणि तुम्हाला प्रूफ पण दाखवलं जाईल का होणार आहे। आणि एक लक्षात घ्या, सरकार काय करणार आता, सरकार अशी अट टाकणार याच्यामध्ये, ज्या शेतकऱ्यांनी या 2024मध्ये जूनच्या अगोदर ज्यांनी पुनर्गठन केलेलं आहे त्यांना मिळणार नाही, आणि ज्यांचं थकलेलं आहे त्यांनाच कर्ज मिळणार, असं ते अट घालणार याच्यामध्ये आणि कर्जमाफी करणार। याच्यासाठी तुम्हाला सतर्क राहायचं आहे। आणि 100% तुमच्याकडे ह्या वर्षी बँकेची माणसं येणार आणि म्हणणार 10% वाढवून मिळेल तुम्हाला, तुम्ही कर्ज परतफेड करून घ्या। आणि याच्या बोलण्याला बळी पडू नका, कारण बँक तुमच्यावरती उपकार करत नाही आहे। सरकार तुम्हाला जे कर्ज माफ करत आहे ते आपल्याच टॅक्समधनं तुमचं कर्ज माफ होणार आहे, त्याच्यामुळे बँक उपकार करत आहे असं समजू नका। आणि हेही लक्षात घ्या, तुमचं कर्ज जर 3 लाखाच्या वरचं आहे, तुम्ही म्हणसाल आता मी 3 लाखाच्या वरचं जे भरून घेतो आणि 2 लाख ठेवतो, तर तुम्ही काहीही भरलं तर तुम्ही रेग्युलरमध्ये आलात, तुमचं काहीही कर्ज होणार नाही माफ। म्हणून थोडं थांबा, निवडणुकी झाल्यानंतर भरायचं असेलच तर। आणि बँकेचं कर्ज भरणं हे चुकीचं नाही आहे, परंतु थोडं वाट पहा। तुमचीही अडचण आहे, मान्य आहे, सगळ्या शेतकऱ्यांना अडचण नसते, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अडचण असते कर्ज भरण्यामध्ये। हे फक्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांना इन्फॉर्म करण्यासाठी आहे। आम्ही कुठल्याही अशा गोष्टीला समर्थन करत नाही आहे जे की भरू नका किंवा तसंच ठेवा, ते फक्त इन्फॉर्म करण्यासाठी आहे त्यांना। तुम्ही एवढं लक्षात घ्या, तुमच्याकडे फील्ड ऑफिसर किंवा बँक मॅनेजर येतील, त्यांना म्हणायचं आहे विधानसभेचं इलेक्शन झाल्याशिवाय आम्ही काही भरणार नाही, थोडा संयम बाळगा, त्याच्यानंतर भरून टाकू, काय निर्णय येतील सरकारचे त्याच्यावरनं। आणि दुसरं कुठलं तुमचं पीक कर्ज किंवा दुसरं पाईपलाईनचं कर्ज किंवा दुसरं कुठलं कर्ज असेल त्याच्यासाठीही थोडं थांबा, आणि ज्यांनी यावर्षी काढलेलं आहे त्यांनीही थांबा, गडबड करू नका। आणि हा व्हिडिओ तुम्ही त्या नियमांमध्ये बसावा याच्यासाठी आहे। आणि एक लक्षात घ्या, जे विरोधी पक्ष आहे सुप्रिया सुळे आणि त्यांची जे राष्ट्रवादी आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या घोषणामध्ये की आमचा जर मुख्यमंत्री आला किंवा आमचं जर सरकार आलं तर पहिली सही तो मुख्यमंत्री पदाची करेल आणि दुसरी सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करेल। आणि हे विरोधी पक्षाचं हे पॉझिटिव्ह भाषण ऐकल्यावर सरकारवर दबाव बनतं, त्याच्यामुळे सरकार आता मराठा आरक्षण फॅक्टर पण आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ते 100% निर्णय घेणार। जरी घेतला नाही तर पुढील सरकार तर 100% घेणार, ही गॅरंटी आहे, म्हणून गडबड करू नका।
घाबरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.